धारावीमध्ये एका अनोख्या हळदीकुंकाचे आयोजन करण्यात आले होते. आपण जाणतोच की धारावीमध्ये महिलांना स्वच्छतागृहांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी शताब्दी नगरच्या धारावीवासियांना आता तात्पुरत्या संक्रमण शिबिरामध्ये 1 BHK सदनिकांमध्ये तात्पुरते स्थलांतर देण्यात आलेले आहे. या सदनिका सुसज्ज अशा 1 BHK स्वरूपात असून यामध्ये त्यांना स्वच्छतागृहेही घरातच नेण्यात आलेली आहेत. ह्या सदनिकेमुळे झोपडीतून 1 BHK मध्ये स्थलांतरित झाल्यामुळे या महिलांना आता एक आरोग्यमय वातावरण मिळालेले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये देखील बदल घडताना दिसून येत आहे. अशावेळी त्यांनी त्यांच्या आरोग्याची नेमकी कशी काळजी घ्यावी ह्याच बाबत या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हे हळदी कुंकू एक वेगळ्या स्वरूपाचे होते. या हळदी कुंकवात नेमकं काय सांगण्यात आलं आणि नेमकं काय मार्गदर्शन करण्यात आलं जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओतून. नमस्ते, माझं नाम मीना मल्लेश बालमनोरे आणि 1805 मध्ये मी राहते. मला काय पण ती मॅडमनी मला काय पण ती जानकारी दिली होती ना, ती मला लय आवडलं मला आणि ती पण आवडलं मला. आणि जो आम्हाला बोलून आम्हाला जो मान सन्मान दिला इकडे, ती मला लय खूप आवडलं. किती किडे मकोडामध्ये होते आम्ही तिकडे. माझा मायका पण तिकडेच आहे, माझा ससराल पण तिकडेच आहे, सगळे माझे सासरवाडी बिसरवाडी तिकडेच आहे शताब्दी नगरमध्ये. तेव्हापासून तेव्हा आमच्या घरामध्ये काही दोन्ही नव्हता, मतलब लाईट नव्हता, गटर काय नाही सुद्धा होता. झाला ना चांगला हवा पाणी भेटला आम्हाला, पाणीचं सुविधा भेटला आम्हाला, चांगला आम्हाला सर्व्हिस भेटलं इकडे. कशाला खोटं बोलतो, वॉशरूम चांगला भेटला आम्हाला, पाणीचा म्हणजे वॉशरूम तर लय चांगला आहे, बाथरूम टॉयलेट आणि जास्ती खूप आम्हाला काय आवडलं म्हणजे गॅलरी. मी राजश्री प्रवीण शिकरे, आपल्या धारावी महिला शिक्षणाबद्दल 2 मिनिटं बोलते. पहिली मी धारावीमध्ये राहत होते, सेकंड वाय चारीमध्ये, पण आता तिथे पण माझ्या म्हणजे घरात अवतीभोवती सगळं जवळपास सगळे किराणा माल काही सगळ्या गोष्टी होत्या. पण इथं आल्यापासून थोडं अजून खूप चांगलं वाटायला लागलं बिल्डिंगमध्ये, कारण बिल्डिंगमध्ये येण्याचा थोडा उत्साह वेगळाच होता. तर आल्यानंतर सगळं महिलांच्या ज्या काही प्रॉब्लेम असतात, वॉशरूमच्या वगैरे हे ते, किचन मोठाच पाहिजे, हॉल मोठाच पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्यानंतर भेटल्यापासून आनंद वाटतोय. टाइम टू टाइम रेग्युलर सगळ्या गोष्टी, आणि इथले सगळे लोक आहेत कार्यकर्ते वगैरे खूप चांगले आहेत. अडाणीची लोक खूप हेल्प करतात, सगळं साफसफाई वगैरे सगळं स्वच्छ ठेवतात, त्यामुळे खूप चांगलं वाटतं. आणि आजचा शिक्षण खूप छान झाला, महिलांवरती आधारित होता. खूप म्हणजे खूप भारी वाटलं. ज्या काही गोष्टी त्या डॉक्टरांनी जे सांगितलं, ज्या आम्हाला माहिती पण नव्हत्या, त्या त्यांच्याकडून खूप साऱ्या माहिती भेटली आम्हाला. त्यामुळे खरंच धन्यवाद आणि थँक्यू. नाव शालिनी सिद्धार्थ कांबळे. आज जो कार्यक्रम झाला मस्त झाला. महिला मंडळमध्ये जे सांगितलं महिला मंडळासाठी ते आम्हाला पटलं, व्यवस्थित सांगितलं. आम्हाला तर जास्तच त्याची गरज आहे सांगितलं ते, कारण आता आमचं वय झालं म्हणजे आम्हाला डॉक्टरी करायचं, काय नाही काही त्रास होतो ते पण सांगितलं कसं होतं काय. आमच्यासाठी खूपच चांगलं आहे, कारण आम्हाला बाहेर जाऊन पैसे देऊन जायला लागायचे, खूप घाण असायची, चिंध्या वगैरे असायच्या, कधी कधी बाथरूम भरलेले असायचे. पण इथं आम्ही स्वतः सगळं साफ पण करतो आणि स्वतः सगळं व्यवस्थित आहे. पाणी पण 24 तास आहे, काहीच टेन्शन नाही आहे. माझं नाव आरती विनायक कोटे आहे. आम्ही इथे राहायला आलो गेले काही 3-4 महिनेच झालेत, बट जो फरक आम्ही जाणवलाय तो खूप जास्त. आणि सेशनबद्दल बोलायला गेलं तर सेशन खूप छान होता. जे इथे राहत आहेत त्यांच्यासाठी हा सेशन खूप महत्त्वाचा आहे, कारण इथले लोक नॉट दॅट एज्युकेटेड की त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतील. सो टॉकिंग अबाउट टुडेज सेशन, तर सेशन खूप छान असल्यामुळे त्यांना जी माहिती नव्हती ती माहिती खूप चांगल्या पद्धतीने मिळाली असेल आणि त्याचा खूप फायदा होईल पुढे, हे मला चांगलं वाटतं. माझं नाव सचिन कासारे. मी धारावीत गेले 5 वर्ष राहते. इथलं राहणीमान फार म्हणजे नाही सुधारलेले नाही आहेत लोक अजून, पण तुमचं हे सेशन ऐकल्यामुळे मला असं वाटतं की यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार. आणि महिलांपण जास्त ओपनली काही बोलल्या जात नाही. जे मॅडमनी आता सेशन ठेवलेलं की कॅन्सरचं वगैरे सांगितलं माहिती, ते पण त्या लोकांना कल्पना नव्हती. त्याबद्दल माहिती दिल्याबद्दल पण आभारी आहेत तुमचे, आणि आम्हाला त्याच्यातून बरंच सारं प्रोत्साहन मिळालं. माझं नाव अंकिता गायकवाड आहे. ज्या वातावरणात त्या लोक राहत होते, जसे वागत
अजून त्यांच्यामध्ये काही सुधारणा नाही. हे ऐकल्याच्या नंतर कदाचित त्यांना खूप फरक पडेल सुद्धा. कचरा वगैरे हे ते आणि हे सेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. ह्या लोकांना चांगलं समजेल. आणि मेन तर बायका इकडच्या जो ओपनली पिरियड्सचं नाव ऐकून सुद्धा ऑकवर्ड होत होत्या, ज्या खुल्ल्यापणाने बोलू शकत नव्हत्या, ते पण त्या लोकांनी आज मी बघितलं खूप बायका अशा की ज्या बोलत होत्या. त्याच्याबद्दल पण धन्यवाद. अजूनही ओपनली होतील, अजून थोडे सेक्शन वगैरे झाले तर. पण तुमचं सेक्शन खूप छान होतं, खूप सुंदर. धन्यवाद. नमस्ते, मेरा नाम निशा शेट्टी है. मैं फैमिली प्लानिंग एसोसिएशन ऑफ इंडिया में एज ए काउंसलर के तौर पे काम करती हूँ पिछले 5 साल से. जैसे धारावी सोशल मिशन के साथ में हम जो मिलके काम कर रहे हैं सेक्सुअल रिप्रोडक्टिव हेल्थ के ऊपर ज़्यादातर मेनली फोकस्ड वो हमारा ये रहा है, प्रोग्राम रहा है. तो आपने जो क्वेश्चन किया है कि महिलाओं के यहाँ पे कैसे इंटरेक्शन रहे हैं और उनकी समस्याओं के बारे में हमने उनको कैसे गाइड किया है. आप जैसे जानते हैं धारावी सोशल मिशन धारावी के एरिया में सबसे ज़्यादा जो है मैटर करता हाइजीन की बहुत बड़ी समस्या है यहाँ पे. बट जो नव भारत डेवलपर्स और सोशल मिशन ने जो भी यहाँ पे इनिशिएटिव्स लिए और चेंजेस लाए हमको बहुत बेहतर तरीके से दिख रहे हैं. जो कि ये है कि उनको रीलोकेट किया गया है. मे बी वो टेम्परेरी बेसिस होगा, बट जब आज मैंने उनसे बात किया कुछ महिलाओं से, तो उनका रिस्पॉन्स बहुत बढ़िया था कि हमको खुद का बाथरूम यूज़ करने का मौका मिला है, हाइजीन मिला है, एक प्रॉपर स्पेस मिला है जहाँ पे हम टाइम स्पेंड कर सकते हैं, हमारे बच्चे खेल सकते हैं. और पानी की फैसिलिटी जो बहुत इंपॉर्टेंट है. डे टू डे लाइफ में हमारे पानी कितना ज़रूरी है आप सभी जानते हैं. नहीं तो पानी के लिए रात को 2 बजे उठना, 3 बजे उठना, 11 बजे तक पूरी फैमिली जागी है क्योंकि पानी आने वाला है करके. उसके अलावा जो स्पेस है उनको यूटिलाइज करने का बहुत अच्छे तरीके से मौका मिला है. दूसरा, हेल्थ से रिलेटेड जो चीज़ें हैं वो देखने को मिली है कि मेंटल हेल्थ जो है यहाँ की औरतों का बहुत अच्छे तरीके से चेंज हो रहा है क्योंकि वो बहुत खुश दिखाई दे रही है. इसका मतलब है कि ये इम्पैक्टफुल रहा है खास करके महिलाओं और बच्चों के लिए. दूसरी बात है कि अभी हमने उनके मेंस्ट्रुअल हेल्थ के ऊपर बात किया है, हाइजीन के ऊपर बात किया है, मेनोपॉज के ऊपर बात किया है, ओवरऑल न्यूट्रिशन के ऊपर बात किया है. तो काफ़ी चीज़ें पता चली है. बेसिक चीज़ें भी उनको जो चीज़ों की जानकारी नहीं थी आज इस प्रोग्राम के माध्यम से हमने उनको वो जानकारी दी है. औरतों का रिस्पॉन्स अच्छा रहा है. और 2 चीज़ शेयर करना चाहूँगी. मेरे को यहाँ पर अभी मतलब मैं उनका आइडेंटिटी रिवील नहीं करूँगी, बट 2 महिलाएं हैं जो सर्वाइवर रही हुई है कैंसर का. तो एक सर्वाइकल कैंसर का और एक ब्रेस्ट कैंसर का. उन्होंने अभी आके मुझसे बात किया एंड उन्होंने अपना अनुभव शेयर किया और उन्होंने ये बात बोली कि मैडम आपने जो बताया कि एक महिला को पैप्समियर टेस्ट क्यों कराना चाहिए, ब्रेस्ट का स्क्रीनिंग कैसे करना चाहिए खुद से, ये बहुत इंपॉर्टेंट जानकारी है. हमको अगर पहले पता होती तो शायद हम वहाँ तक हमारे लाइफ में वो चीज़ें होती ही नहीं करके. तो मुझे बहुत खुशी हुई कि हमने बराबर जो टॉपिक्स है उनको जो ज़रूरी है उनके लिए वो टॉपिक्स उन तक पहुँचाया है करके.